सर्व स्वामी भक्तांना नमस्कार. ALK मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आपण देवाचं दर्शन आयुष्यात कधीतरी एक वेळा मिळावं म्हणून नेहमीच परमेश्वराचे नामचिंतन करत असतो. पण देव सहज कोणाला अद्यापही दर्शन देत नाही, ही वास्तविकता आहे. खरं तर देव माणसाच्या रूपात मात्र प्रत्येकांना कुठे ना कुठे दर्शन देतो, हेही तितकेच खरे आहे. असेच दिव्य रूप म्हणजे सर्वांचे परमेश्वर श्री स्वामी समर्थ महाराज. खरं तर त्यांचे असे अनेक अनुभव आहेत जे आजही लोकांना येतात. त्यांची कृपादृष्टी ही कायम त्यांच्या भक्तावर असते आणि तुम्हाला जर स्वामींची शक्ती बघायची असेल तर एकदा ही सेवा करूनच बघा. तुमची कोणतीही इच्छा लगेचच पूर्ण होते. फक्त श्रद्धेने ही सेवा करा. स्वामींची शक्ती महान आणि चमत्कारिक आहे. तुम्हाला सुद्धा स्वामींची शक्ती बघायची असेल, त्यांची कृपा मिळवायची असेल, त्यांना प्रसन्न करायचे असेल तर तुम्ही सुद्धा स्वामींची ही सेवा एक वेळेस करूनच बघा. कोणती सेवा करायची आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास ALK मराठी चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा. स्वामी भक्तांनो, आपल्याला ही सेवा सलग 3 महिने करायची आहे. पण एकही दिवस न टाळता न चुकता ही सेवा आपल्याला श्रद्धेने करायची आहे. जर मध्ये काही समस्या आल्या, काही अडचण आले तर तुम्ही ती सेवा 2 ते 4 दिवस टाळू शकता. परंतु 3 महिने न चुकता ही सेवा आपल्याला करायची आहे. या सेवेमध्ये फक्त तुम्हाला 2 सेवा करायच्या आहेत आणि पहिली सेवा म्हणजे तुम्हाला श्री स्वामी समर्थ हा मंत्रजप करायचा आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की किती मंत्रजप करायचा? खरं तर 11 माळी मंत्रजप करावा. जर तुम्हाला तुमची इच्छा तात्काळ पूर्ण करायची असेल तर 11 माळीच मंत्रजप करावा. जर तुमच्याकडे टायमिंग नसेल तर 1 माळ केली तरी चालेल, पण फक्त श्रद्धेने 1 माळ जप करा. 11 माळी जप केला तर आपल्यातील नकारात्मकता ऊर्जा हळूहळू लोप पावायला लागते. आपला विचार करण्याचा दृष्टिकोन बदलतो. एक प्रकारचे नवचैतन्य निर्माण होऊन समोर येणाऱ्या अडचणीवर मात करून यशस्वी होण्यास मदत होते. कितीही कठीण काम असले तरी ते सहज उरकल्या जाते. म्हणून आपल्या जीवनाला एक प्रकारची नवी उभारी येते. नवा उत्साह, नवा जोश आणि चांगले हातून काम करण्यासाठी, आनंदी प्रसन्न जीवन जगण्यासाठी स्वामी महाराजांच्या नित्य 11 माळी जप करायलाच हवा. दुसरी सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे 3 अध्याय रोज वाचन करायचे आहे. 3 महिन्यापर्यंत रोज 3 अध्यायाचे वाचन करा. एकूण 21 अध्याय असतात. रोज 3 अध्याय वाचले तर 7 दिवसात 21 अध्याय पूर्ण होतात आणि 8व्या दिवसापासून पुन्हा नवीन 3 अध्याय सुरू करायचे आहेत. असे तुम्हाला 3 महिने ही सेवा करायची आहे. तुम्हाला जर काही अडचणी आल्यास तर ते दिवस सोडून परत आपल्याला सेवा चालू करायची आहे. पण सतत 3 महिने ही सेवा नक्कीच करा. तुमचे कोणतेही काम असू द्या. 3 महिन्याच्या आत स्वामी भक्तांनो तुमची इच्छा तात्काळ पूर्ण होते. आपल्या जीवनात अनेक अडचणी असतात. कोणाला पैशासंबंधी असते, कोणाला व्यवसायासंबंधी असते, कोणाला आजाराविषयी प्रॉब्लेम्स असतात. कुठलीही समस्या असू द्या, ही सेवा केल्याने तुमचे प्रश्न तात्काळ दूर होतात. जर तुम्हाला स्वामींच्या शक्तीचा अनुभव घ्यायचा असेल तर ही सेवा करूनच बघा. आपल्यापैकी बरेच जण स्वामीचे भक्त आहेत आणि जे स्वामींचे भक्त आहेत ना, ते श्रद्धेने मनोभावाने स्वामींची सेवा करतात. कारण स्वामीच्या भक्तांना माहीत आहे की स्वामी समर्थ हे आपल्या प्रत्येक अडचणीतून मार्ग काढतील आणि आपल्याला कोणत्याही संकटाचा सामना देखील करावा लागणार नाही. बऱ्याच भक्तांना स्वामींची प्रचिती आलेली आहे. तुम्हाला जर स्वामींची प्रचिती हवी असेल तर तुम्ही ही सेवा एकदा करूनच बघा. तुम्हाला लगेच स्वामींच्या प्रचितीचा अनुभव येईल आणि तुम्हाला स्वामींचा चमत्कार नक्कीच होईल. आणि आपल्याला ही सेवा गुरुवारी सेवा चालू करायची आहे. कधीही सेवा चालू करा, फक्त ही सेवा गुरुवारपासून चालू करायची आहे. फक्त एवढाच आपल्याला या सेवेमध्ये नियम पाळायचा आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती नवीन असल्यास ALK मराठी चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा. तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते. श्री स्वामी समर्थ.